व्यवसायाबद्दलची 5 असत्य आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या। जर ही असत्य तुम्ही अशीच तुमच्या जीवनात ठेवलात तर तुम्ही कधीही पॅसिव्ह उत्पन्न व्यवसाय करू शकणार नाहीत। अशी 5 असत्य आणि 5 सत्य मी व्यवसायाबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्क्लोज करणार आहे। नमस्कार, मी आकाश गोंदावले मनी अकॅडमीच्या माध्यमातून मागच्या 10 वर्षापासून लोकांच्या जीवनात आर्थिक साक्षरता या विषयावरती लोकांना मार्गदर्शन करतोय। हजारो लोकांच्या जीवनामध्ये फायनान्शियल फ्रीडम आणण्यास हेल्पफुल ठरलेत माझे जे काही प्रोग्राम्स आहेत। आणि आज मी तुम्हाला व्यवसाय करायचं म्हटलं तर आपल्या डोक्यात कोणती अशा असत्य आहेत, मिथ्स आहेत। आता मिथ्सचं मराठीत एक्झॅक्टली काय ते मला माहित नाही, मी असत्य म्हणतोय। तर मित्रांनो, कोणती अशी 5 असत्य आहेत ज्याच्यामुळे तुम्ही व्यावसायिक होऊ शकत नाही किंवा तुम्ही तो ट्राय करत नाही, ते जाणून घेऊयात। पहिलं असत्य की व्यवसाय करायला स्वतःचे पैसे लागतात। मित्रांनो, व्यवसाय करायला स्वतःचे पैसे लागत नाही। पैसे लागतात, भांडवल लागतं, पण भांडवल निर्मितीचे कायदेशीर खूप सारे मार्ग उपलब्ध आहेत, त्याचा वापर आपण करू शकतो। व्यवसायाचं साधं सिंपल जर काही सांगायचं झालं तर मी असं म्हणतो की अदर पीपल मनी, अदर पीपल आयडिया, अदर पीपल एफर्ट, अदर पीपल एव्हरीथिंग। पैसे सुद्धा अदर पीपल। तुमच्याकडे फक्त व्यवसाय करण्याची ती मानसिकता पाहिजे, गरज फक्त तेवढीच आहे। पण आपल्या डोक्यात काय, व्यवसाय करायचा म्हणजे स्वतः सेल्फ एम्प्लॉयमेंट करायचे, स्वतःसाठी रोजगार निर्माण करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला कदाचित स्वतःचे पैसे लागू शकतात, पण त्यासाठी बँक अवेलेबल आहे, त्यासाठी खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत। मित्रांनो, व्यवसाय करण्यासाठी जर स्वतःचे पैसे लागत असते तर धीरूभाई अंबानी कधी एवढे मोठे व्यावसायिक होऊ शकले नसते। धीरूभाई अंबानी असा विचार केला असता की पहिले 50 लाख रुपये कमवतो आणि त्याच्यानंतर टेक्सटाईल मिल टाकतो, तर मला नाही वाटत कधी रिलायन्स बनली असते। मित्रांनो, तुम्ही कोणताही व्यवसाय घ्या, त्याच्याकडे भांडवलासाठी पैसे नव्हते तरी सुद्धा त्यांनी फार मोठे एम्पायर उभं केलेलं आहे। आणि तुमच्याकडे पण पैसे नाही आहेत। तुम्ही नारायण मूर्तीचं एक्झाम्पल घ्या, तुम्ही कोणाचं एक्झाम्पल घ्या, फक्त ही मान्यता आहे की माझे स्वतःचे पैसे असतील तरच मी व्यावसायिक होऊ शकतो। तर हे डोक्यातून बाहेर काढा। पैसे लागतील, पण पैसे उभारण्याच्या खूप साऱ्या मेथड्स, कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत, ते फक्त जाणून घ्या। तुमचे स्वतःचे पैसे नसतील तरी सुद्धा तुम्ही व्यवसाय करू शकता। दुसरी मान्यता आहे की जेव्हा मी एखाद्या वर्कर व्यक्तीला बिझनेस कर असं म्हणतो तेव्हा त्याचं डोक्यात पहिलं येतं की सर मग मला जॉब सोडायला लागेल, मग माझे EMI चालू आहे, माझं हे चालू आहे, माझं ते चालू आहे। मित्रांनो, तुम्ही जॉब न सोडता सुद्धा व्यवसाय करू शकता, हे सत्य आहे। मान्यता काय की बाबा व्यवसाय करायचा तर खातात जे काय आहे नोकरी ती सोडावी लागेल, आत्ता जे काम करतोय ते सोडावे लागेल, तरच मला व्यवसाय करता येईल। जरुरी नाही आहे। करसनबाईला घ्या, ते दारोदार ते पावडर विकत होते, निरमा पावडर, म्हणजे ते पार्ट टाइम जॉब करून सुद्धा त्यांनी थोडं थोडं करून त्यांनी पुढे मोठा व्यवसाय उभा केलेला आहे। खूप सारी एक्झाम्पल आहेत की त्यांनी पहिलं पार्ट टाइमला सुरू केलं आहे, तो जॉब करता करता केलं, त्याच्यानंतर 2-4 लोकांची टीम बनवली आणि त्यानंतर त्यांनी सोडून तिकडे जॉईन करून टाकलं फुल फ्लेश। म्हणजे व्यवसाय चालू असताना पण खूप साऱ्या गोष्टी आहेत जिथं तुम्ही व्यवसाय करता करता, नोकरी करता करता व्यवसाय करू शकता। फक्त आपल्या डोक्यात आहे की नाही नोकरी सोडावी लागेल, मग रुटीन खराब होईल, हे होईल, काही आवश्यकता नाही। सर इन्शुरन्स एजंट व्हा, कितीतरी इन्शुरन्स एजंट मी पाहिलेले आहेत, ते व्यावसायिक आहेत, नो इन्व्हेस्टमेंट, लो इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूकच नाही किंवा खूप कमी गुंतवणुकीचा व्यवसाय असं म्हणूयात त्याला। विक्री कौशल्य त्यांनी शिकलं आणि काय केलं, नोकरी करता करता पार्ट टाइम सुरू केलं, पार्ट टाइम करता करता पुढे ते फुल फ्लेश त्याच्यामध्ये गेले। आता 4 लोक त्यांच्यासाठी इन्शुरन्स विकतात, असे कितीतरी व्यावसायिक मी पाहिले। नोकरी असताना सुद्धा तुम्ही ते करू शकता। फक्त काय की आपल्या डोक्यात ते खुटा ठोकलेला आहे काय की बाबा नोकरी सोडावी लागेल आणि ते काय आत्ता मला परवडणार नाही आहे तर मी व्यवसाय करू शकत नाही। खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता। व्यवसाय करण्यासाठी नोकरी सोडण्याची आवश्यकता नाही आहे, हे सत्य आहे। आणि असत्य काय आहे, व्यवसाय करण्यासाठी नोकरी सोडलीच पाहिजे, हे असत्य आहे, हे दुसरं। तिसरं असत्य आहे की मला व्यवसाय करायचा आहे तर मला व्यवसायातले सगळे स्किल आले पाहिजेत, मला अकाउंटिंग आलं पाहिजे, मला मार्केटिंग आलं पाहिजे, मला सेल आला पाहिजे, मला सगळंच आलं पाहिजे। मित्रांनो, व्यवसाय करण्यासाठी तुमच्यात स्किल असण्याची गरज नाही आहे, हे सत्य आहे। असत्य काय की तुम्हाला वाटतं की तुम्हाला सगळं आलं तरच तुम्ही व्यवसायात सफल होऊ शकता। मित्रांनो, तुमच्याकडे जेव्हा तुम्ही व्यवसाय करता तेव्हा तुमच्याकडे असणारी लोक हे स्किल्ड पाहिजे। तुम्ही नसलात तरी चालेल। आज मी व्यावसायिक, मला अकाउंटिंग मधलं काही कळत नाही, माझ्याकडे अकाउंटंट आहे, आणि भविष्यात तुम्ही पहिल्याच दिवशी लोक हायर नाही करू शकत आणि त्या स्किलची गरज पण नाही। अहो, तुम्ही पहिल्या दिवशी अकाउंटंट ठेवून करणार काय आहात, मला सांगा। तुमच्याकडे व्यवसायच नाहीये, काही सेल नाहीये, काही प्रॉफिट नाहीये, काही पैसेच येत नाही, त्या दिवशी अकाउंटंटची गरज आहे का नाही? ज्या दिवशी वाढत जाईल त्या दिवशी ते स्किल्ड लोक येतील त्या ठिकाणी। तोपर्यंत काय करायचं आहे, तोपर्यंत स्वतः करण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही लोक हायर करू शकता, स्पेशल स्किलची लोक हायर करायची असतात, तुमच्याकडे सगळे स्किल असण्याची जरुरी नाही आहे। आता डिजिटल मार्केटिंग असेल किंवा खूप साऱ्या गोष्टी आहेत आता मार्केटमध्ये, याच्यातलं मला बरंचसं काही येत नाही, म्हणजे मी व्यवसाय करत नाही आहे किंवा मला व्यवसायात प्रॉफिट होत नाही असं काही नाही।
म्हणजे व्यवसायासाठी स्पेशल स्किल लागतं किंवा काहीतरी अमेझिंग सगळ्यात परफेक्ट असलं पाहिजे असं जर काही तुमच्या डोक्यात असेल आणि त्यामुळे तुम्ही व्यवसायाकडे पाठ फिरवत असाल तर तुम्ही चुकीचं करताय. स्किल लोकांची गरज असते व्यवसायाला, ते हायर केली जातात. तुमच्याकडे असणाऱ्या लोकांकडे स्किल असणं गरजेचं आहे पर्टिक्युलर एका सेगमेंटचं, तर ते गरजेचं. तर तिसरं असत्य काय आहे की स्किलची गरज असते व्यवसाय सुरू करायला, हे असत्य आहे. तुमच्या लोकांकडे स्किल असलं पाहिजे, हे सत्य आहे. तुमच्याकडे स्किलची गरज नसते. चौथं, खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की बिझनेसमॅनला आहे ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रंदिवस तो व्यवसायातच असतो. सकाळी उठायचं लवकर, त्यांनी किराणावाल्याला बघितलेलं असतं आणि तो बिचारा सकाळी उठून रात्री 12 वाजेपर्यंत काम करत असतो. लोक म्हणतात व्यवसाय करायचं म्हणजे ते 8 तासाची 16 तासाची 32 तास काही ते ड्युटीज असते आणि तो फार बिझी असतो. सर, हा जो किराणावाला आहे हा सेल्फ एम्प्लॉई आहे. तो स्वतःचं काम स्वतः करत आहे. त्यांनी दुकान उघडलं नाही, त्याला पैसे मिळत नाही. व्यवसाय म्हणजे काय हे तर सगळ्यात पहिलं समजून घेतलं पाहिजे. तुम्ही स्वतः काम करताय, तुम्हाला स्वतःला वेळ आणि एफर्ट द्यावा लागतोय, तरच तुम्हाला पैसे मिळतात, तरच तुम्हाला उत्पन्न मिळतंय. तर त्याला व्यवसाय म्हणत नाही, तर त्याला सेल्फ एम्प्लॉयमेंट असं म्हणतात. एक सिस्टम किंवा लोक तुमच्यासाठी काम करतायत आणि तुम्ही वेळही नाही दिला, एफर्टही नाही दिला, तरी सुद्धा तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत, त्याला व्यवसाय म्हणतात. मग पहिलं ते व्यवसाय काय की जिथं एक सिस्टम किंवा लोक काम करतात आणि तुम्हाला स्वतः काम न करता सुद्धा पैसे मिळू शकतात, असं काही आहे, त्याला व्यवसाय म्हणायचं. हे माझी शाळा आहे किंवा माझं हॉस्पिटल, तर मी तिथे वेळ देतो का? नाही देतो. अदर पीपल वर्क करतात, सगळं काय होतं आणि जे काय आहे ते मला येतं. म्हणजे काही सिस्टम काम करते, लोक काम करतात, मला वेळ न देता सुद्धा पैसे मिळतात. इथं मात्र मी मनी अकॅडमीमध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंट करतो. मी जर बोललो नाही तर मला पैसे मिळतात किंवा माझं काम होत नाही, मग ही सेल्फ एम्प्लॉयमेंट. दिस इज नॉट अ बिझनेस. मनी अकॅडमी इज नॉट अ बिझनेस फॉर मी. आय एम फिजिकली गिविंग द ट्रेनिंग, फिजिकली teaching to the people. So this is not a business, this is a self-employment. So बिझनेसमॅनकडं फ्रीडम असतं सगळ्या गोष्टींचं. पैसे खर्चण्याचं फ्रीडम असतं, जगण्याचं फ्रीडम असतं, खूप सारा टाइम असतो, खूप सारं एन्जॉयमेंट असतं आणि त्याला वेळ काय करायला लागतो? बॉटम लाईन मॅनेज करायची, फ्रंट लाईन मॅनेज करायची, याच्या पलीकडे काही करायला लागत नाही. सो हे डोक्यात जर तुमच्या असेल की बिझनेस हा 24 तासाचा जॉब आहे, असे बरेचसे लोक म्हणतात, तर हे सुद्धा एक असत्य आहे. सत्य आहे की बिझनेसमॅन जर तुम्ही झालात तर फार कमी काम असतं, खूप सारा वेळ, फ्रीडम, आनंद तुमच्याकडे असतो आणि तुम्ही खूप कमी बिझी असता. तर दिस इज द ट्रुथ की खूप कमी बिझी असतात बिझनेसमॅन. सेल्फ एम्प्लॉयमेंट करणारे लोक बिझी असू शकतात. पाचवं सत्य, हे लोक म्हणतात की बिझनेस करायचं म्हणजे खूप फुल प्रूफ प्लॅनिंग पाहिजे, परफेक्ट गेलं पाहिजे, खूप सारं भांडवल लावणार आहे, सगळं मला माहिती पाहिजे. तर मित्रांनो, हे असत्य आहे. जेव्हा नारायण मूर्तींनी बिझनेस सुरू केला होता त्या काळात कुठलेही कम्प्युटरचे क्लासेस नव्हते. कम्प्युटर म्हणजे काय हे सुद्धा लोकांना माहीत नव्हतं. कम्प्युटर सी पण माहीत नव्हता. सॉफ्टवेअर बनवायची कंपनी त्यांनी सुरू केली होती. म्हणजे परफेक्ट काहीच नव्हतं. ना एम्प्लॉई मिळेल याची गॅरंटी होती ना काय होती. त्यांच्याकडे परफेक्ट, त्यांना माहित होतं सगळं. बघा, वेळेनुसार इम्प्रोव्हायझेशन गरजेचं असतं. वेळेनुसार सगळ्या गोष्टी येतात जीवनात. मला आहे ना औरंगाबादला जायचं आहे उदाहरणार्थ, रात्रीची वेळ आहे, सगळा अंधार पडलेला आहे. आता मी जर म्हटलं की मला स्पष्ट सर्व रोड जर दिसला औरंगाबादपर्यंतचा तरच मी गाडी चालू करतो, चालेल का? नाही चालणार. तुम्हाला गाडी स्टार्टर मारा, तुम्हाला 200 मीटर लाईट जेवढी पडते तेवढं दिसतंय आणि जसं तुम्ही पुढे जाणार तसं 200 मीटर दिसत जाणार आणि तुम्ही औरंगाबादचा पूर्ण रस्ता तुम्हाला दिसणार. पण तुम्ही आत्ताच सुरू गाडी करण्या अगोदरच जर म्हणत असाल की नाही बाबा मला पूर्ण फुल परफेक्ट प्लॅन पाहिजे, तर इट्स नॉट गोइंग टू हॅपन. जेव्हा मी सुरुवात केली होती, आय डोंट नो की कसं काय होणार आहे, काही नाही. मग जसं जसं समोर परिस्थिती येत गेली तसतसे निर्णय, तसतसं इम्प्रोव्हायझेशन, तसतसं स्ट्रॅटर्जीमध्ये बदल, ह्या सगळ्या गोष्टी घडत जातात. तुम्हाला गरज आहे ती सुरुवात करणे. सुरुवातीला 200 मीटर दिसतंय ना की आता ह्या गोष्टी केल्यानंतर ह्या गोष्टी होऊ शकतात, त्या केल्यानंतर पुढच्या गोष्टी ऑटोमॅटिक समोर येतात. स्टार्टिंगला सगळ्या गोष्टी माहीत असतात, फुल प्लॅन असतो. हे सगळं खोटं आहे आणि असलं काही होऊ शकत नाही. देयर इज नो परफेक्ट. काहीच नसतं परफेक्ट. हे काळानुसार बनत जातं आणि काळानुसार ते बनत गेलं पाहिजे. तर मित्रांनो, असत्य काय की परफेक्ट प्लॅन पाहिजे, सगळं पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही जशी सुरुवात कराल तसे स्ट्रॅटेजीमध्ये बदल करावा लागतो, वेळेनुसार बदलावं लागतं, वेळेनुसार डिसिजन घ्यावे लागतात आणि तुम्ही ती जर्नी ॲटो मोडवरती पुढे घेऊन जातात. सो मित्रांनो, हे जे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आणि तुम्हाला खरोखर इच्छा आहे की तुम्हाला व्यावसायिक व्हायचं आहे, खूप साऱ्या गोष्टी ज्या तुम्हाला अडवत आहेत व्यावसायिक होण्यापासून, पॅसिव्ह अर्निंग करण्यापासून आणि खूप साऱ्या लोकांना रोजगार निर्मिती करण्यापासून तुम्हाला अडवत आहेत. तर येत्या महिन्यामध्ये, या महिन्यामध्ये मी तुम्हाला याच्यावरती खूप सारं मार्गदर्शन करणार आहे. माझे ट्रेनर टीम आहे, त्यांच्याबरोबर आपण काम करणार आहोत आणि जोरदार कंटम्प्लेशन, कोणकोणते व्यवसाय करायचे, कोणकोणत्या संधी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, कोणत्या संधीसाठी काय भांडवल लागू शकतं, एंट्री बॅरियर काय असतात व्यवसाय निर्मितीसाठी. म्हणजे तुम्ही व्यवसाय सुरू केला तर दुसऱ्याने लगेच सुरू केला तर तुमचा प्रॉब्लेम होतो. मग
एखादा व्यवसाय असा निवडला पाहिजे की जिथं तुम्ही व्यवसाय केला त्याला सहजतेने करता नाही आला पाहिजे. एंट्री बॅरियर काय आहेत, त्याचबरोबर ब्ल्यू ओशन, रेड ओशन बिझनेस काय आहेत, कसे रेड ओशन बिझनेसमध्ये प्रॉफिट मार्जिनला वाट लागते, ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे, ज्या तुम्हाला एका महिन्याच्या कालखंडामध्ये शिकवल्या जाणार. बघा, खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा किंवा दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि काय करा, रजिस्टर करा. 2 तासाचं वेबिनार मी घेणार आहे येत्या रविवारी संध्याकाळी 4 ते 6 10 तारखेला. तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा आणि तुम्हाला वर्थ वाटलं तर तुम्ही महिन्याभराच्या काय शेड्यूलमध्ये या. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला हँड होल्डिंग मिळणार आहे आणि याच्यामध्ये इट्स गोइंग टू वी आर गोइंग टू डू अ फ्री एक्चुअली, बट पीपल आर नॉट अटेंडिंग, दैट्स व्हाई वी आर चार्जिंग समथिंग वेरी लिटिल अमाउंट बिकॉज कमिटमेंट के लिए कर रहे हैं. तो डेफिनेटली अटेंड करें अपने जीवन को. आपल्या जीवनाला बदलायची इच्छा असेल तर नक्की या वेबिनारला अटेंड करा. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या मित्रांना घेऊन जर हा कार्यक्रम केलात तर खूप छान होईल असं मला वाटतं. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.